सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी। अजित पवार यांच्या एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागात हत्या करण्यात आलेली आहे। वांद्रे पूर्व भागातील खरं तर त्यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला। त्यातील एक गोळी सिद्दीकींच्या छातीवर लागली आणि जखमी अवस्थेतील बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र त्यांचा तिथे मृत्यू झाला। बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांची लीलावती रुग्णालयाबाहेर गर्दी झाली होती आणि त्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला। दरम्यान रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसंच अभिनेता सलमान खान आणि संजय दत्तही रुग्णालयात पोहोचले। दरम्यान सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जातोय, तर पोलिसांनी एक पिस्तूलही ताब्यात घेतलंय। दरम्यान बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते। सूत्रांच्या माहितीनुसार एकूण 4 जण यामध्ये सामील असल्याची माहिती मिळते। एक जण बाबा सिद्दीकींची माहिती घेत होता आणि बाकी तिघांना देत असल्याचं कळतंय। काल बाबा सिद्दीकी आपल्या मुलाच्या ऑफिसमध्ये लोकांना भेटण्यासाठी आले होते आणि तपासात असं कळतंय की एक जण बाबा सिद्दीकींचं लोकेशन आणि इतर माहिती बाकी तिघांना देत होता। अतिशय मोठी अपडेट, या हत्येवेळी 4 जण उपस्थित असल्याचं कळतंय आणि एक जण इतर तिघांना बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल तंतोतंत माहिती त्यांना पुरवत होता। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, बाबा सिद्दीकी यांची काल हत्या झाली आणि कालपर्यंत असं कळत होतं की 3 जण या हत्येमध्ये सामील होते, मात्र आता 4 जणांची नावं समोर येत आहेत। 4 जण असल्याचं कळतंय, काय अपडेट आतापर्यंतचे? काल बाबा सिद्दीकी जे आहेत यांची काल हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांना बँड्रा येथील लीलावती हॉस्पिटल येथील त्यांना दाखल करण्यात आलं, परंतु जर डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की 11च्या दरम्यान डॉक्टरांनी देखील माहिती देण्यात आली नाही की त्यांचं मृत घोषित हे डॉक्टरांनी घोषित केलेलं। आणि त्यानंतरच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मोहित कंबोज असतील आणि अनेक भाजपचे आशिष शेलार असतील, मुंबई अध्यक्ष, हे अनेक नेते आहेत ज्या आपल्या कूपर लीलावती हॉस्पिटलमध्ये थेट त्यांनी त्या परिवारांची भेट घेताना पाहायला मिळालं। आणि आज पहाटे 5 वाजताच्या दरम्यान जे आहे त्यांना शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी त्यांना देखील कूपर रुग्णालयात आणलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उपस्थित आहे त्याच कूपर रुग्णालय परिसरात। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। आणि खरं तर अजूनही पोस्टमॉर्टम केल्यानंतर म्हणजे त्यानंतरच त्यांना जे आहे त्यांच्या राहत्या घरी बँड्रा येथे राहत्या घरी त्यांना घेऊन जाऊन जे काही त्यांचे निकटवर्ती असतील किंवा त्यांचे परिवार असेल यांना देखील त्यांच्या सर्वांसाठी तिथे भेटीसाठी भेटणार आहेत। आणि खरं पाहायला गेलं तर बाबा सिद्दीकी यांच्यावरती अंतिम संस्कार देखील करण्यात येणार आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर काल बाबा सिद्दीकी जे आहेत हे आपल्या पक्ष कार्यालयातून जे आहेत बाहेर पडत असताना त्यांच्यावरती 9:15च्या दरम्यान जे आहे अज्ञातांनी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। आणि खरं तर पोलिसांकडून देखील त्या जे हल्लेखोर होते त्यातली 2 हल्लेखोरांना देखील पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्यावरती चौकशी देखील सुरू आहे। खरं तर हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे की जे फरार जे आहेत, अजून 2 जे आरोपी आहेत जे फरार आहेत, हल्लेखोर आहेत जे फरार आहेत, हे देखील पोलीस त्यांचा तपास घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जे पथक देखील पोलिसांकडून पथक देखील स्थापन करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार त्यांची चौकशी देखील आणि किंवा त्यांचा शोध घेण्याचं काम हे पोलीस प्रशासन करत आहे। आणि खरं तर पाहायला गेलं तर बाबा सिद्दीकी यांना जी हल्लेखोराने गोळीबार केला त्यात बाबा सिद्दीकी त्यांना एक जी गोळी लागली ती हृदयात आणि दुसरी जवळ जी ती हाताला लागली अशी देखील डॉक्टरांनी माहिती दिली। आणि खरं पाहायला गेलं तर आत्ता त्यांना जे पहाटे लीलावती हॉस्पिटलमधून थेट कूपर रुग्णालयात त्यांना शवविच्छेदनासाठी जे आणण्यात आलेलं आहे। आणि थोड्याच वेळात त्यानंतर जे शवविच्छेदनानंतर जे त्यांना जे राहत्या घरी बँड्रा या निवासस्थानी घेऊन जाऊन त्यांचे अंतिम संस्कार आणि त्यांच्या निकटवर्तीयांसाठी भेटीसाठी ठेवण्यात येणार आहे। बरं कृष्णा, सध्या आता रुग्णालयापाशी किंवा रुग्णालयामध्ये कोण कोण उपस्थित आहे?
नक्कीच त्यांच्या रुग्णालयात देखील बाबा सिद्दीकी यांचे परिवार असेल, जिशान सिद्दीकी त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांची मुलगी असेल, हे सर्व आणि त्यांचे जे निकटवर्तीय म्हटले पाहिले जाण किंवा परिवारातील प्रत्येक सदस्य, त्यांचा भाऊ असेल, हे सर्व या कुपर रुग्णालयात जे आपण दाखल झाले आणि ताब्यात घेतलेले आहे आणि या गुन्ह्याची पुढची तपास क्राइम ब्रांच मुंबई तो करत आहे। हिंदी 9:30 बजे निर्मल नगर परिसर में ये घटना हुई है। श्री बाबा सिद्दीकी को इस घटना के बाद लीलावती हॉस्पिटल में एडमिट किया गया है। पुलिस ने 2 संदिग्ध लोगों को गिरफ्तार किया है, ताबे में लिया है और इस घटना की आगे की जांच क्राइम ब्रांच मुंबई कर रही है। नो कमेंट्स। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा औटी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, तुम्ही सांगत होतात सध्या रुग्णालयापाशी किंवा रुग्णालयामध्ये नेमकं कोण कोण उपस्थित आहेत? कोणी लोकप्रतिनिधी, राजकीय नेते किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, सदस्य उपस्थित आहेत का? त्यांचे राजकीय नेते जरी उपस्थित नसले तरी कुपर रुग्णालयात त्यांच्या परिवारातील त्यांची मुलगी असेल, स्वतः खुद्द जिशान सिद्दीकी असतील किंवा त्यांची आई असेल आणि त्यांचे जे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे जे प्रेमिक आहेत, हे जे आहे सध्या या कुपर रुग्णालयात आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर शवविच्छेदनासाठी जे आहे यांना कुपर रुग्णालयात आणलेलं आहे आणि खरं तर मोठ्या प्रमाणात देखील या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि खरं तर या शवविच्छेदनासाठी जे इस्पितळात जे आहेत त्यांचे निकटवर्ती असतील किंवा त्यांचे जे परिवारातील जे जिशान सिद्दीकी असतील, त्यांची मुलगी असेल किंवा बाबा सिद्दीकी, या सर्वांना जे आहेत त्यांना ह्या कुपर रुग्णालयात आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात। बरं कृष्णा, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार साधारण कधीपर्यंत आणि कसे केले जातील या संदर्भात काही अपडेट येत आहेत का? त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घेऊच। तुर्तास एक मोठी अपडेट समोर येते। या हत्येवेळी 4 जण उपस्थित होते असं कळतंय। एक शूटर तंतोतंत इतर शूटर्सला माहिती देत असल्याचं कळतंय। शूटरकडे सिद्दीकींचे सर्व लोकेशन देखील त्यावेळी उपस्थित होते किंवा त्यावेळी त्यांच्याकडे होते असं देखील कळतंय। या क्षणाची मोठी अपडेट, सिद्दीकी हत्येप्रकरणी ही मोठी अपडेट समोर आलेली आहे। या हत्ये प्रकरणात तब्बल 4 जण, 4 आरोपी, 4 शूटर उपस्थित होते असं कळतंय आणि त्यातलं एक जण हा इतर तिघांना बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात तंतोतंत माहिती देत होते। आणि आता थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, कालपर्यंत कळत होतं की या हत्येमध्ये 3 जण आरोपी आहेत, मात्र आता आणखीन एक यामध्ये सामील असल्याचं देखील कळतंय, ज्याच्याकडे बाबा सिद्दीकी यांचे सर्व लोकेशन होते आणि बाबा सिद्दीकींबद्दल सगळी माहिती तो इतरांना पुरवत होता। काय अपडेट? ही माहिती आत्ताच येते आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये 4 जण इन्व्हॉल्व्ह होते, कारण एक व्यक्ती जो आहे हा तंतोतंत माहिती देण्यासाठी खास डिप्लॉय करण्यात आलेला होता, जेणेकरून जे शूटर्स आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं मिसकम्युनिकेशन होऊ नये किंवा मिसआयडेंटिफिकेशन होऊ नये आणि त्यामुळं या ठिकाणी जर आपण बघितलं तर या 4 जण सहभागी असल्याचं कळतं। मी आत्ता त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला। काल दसरा असल्यामुळे अनेक ठिकाणी देवीचं विसर्जन असंच देवीचं विसर्जन या भागातून जात असल्यामुळे बाबा सिद्दीकी यांची गाडी या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती। आपण आता पाहतोय की या ठिकाणी 5 राऊंड जे फायर करण्यात आलेले होते त्या ठिकाणी आपण इथं पाहतो आहोत की पोलिसांच्या वतीनं गोल करण्यात आलेले आहेत आणि 6 या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला राऊंड असे सर्कल केलेले आणि त्यामुळे गाडी या ठिकाणी पार्क असल्यामुळे बाबा सिद्दीकी आपलं कार्यालय, खरं तर मी माझ्या कॅमेरा पर्सनना सांगेन की त्यांनी पुढे दाखवावं। अवघ्या काही फुटांवर त्यांचं कार्यालय आहे, पलीकडे त्यांचं ते कार्यालय आहे आणि त्या कार्यालयातून चालत बाबा सिद्दीकी या इकडे आपल्या गाडीकडे आले आणि गाडीमध्ये ते बसणार त्यावेळेला त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलेला होता। काल मी ज्या पद्धतीने म्हटलं, एरवी त्यांची गाडी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच लागत असते, परंतु आज मात्र दुर्गादेवीच्या विसर्जन सुरू असल्यामुळं या ठिकाणी जे स्पॉट होता तो स्पॉट अगदी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर गाडी आली नाही, ती गाडी या ठिकाणी आली आणि गाडीमध्ये ते बसणार तेवढ्यात त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रणाली, कालपर्यंत कळत होतं की 2 ते 3 राऊंड बाबा सिद्दीकी यांच्यावर फायर करण्यात आले, मात्र आता दृश्यांमध्ये काही वेगळं चित्र दिसतंय। तब्बल 6 राऊंड फायर झाले असल्याचं कळतंय।
तुमच्याकडे येऊच, मात्र ही मोठी अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूयात. हत्येवेळी 4 जण उपस्थित होते. या हत्याकांडामध्ये तब्बल 4 जण उपस्थित असल्याचं कळतंय आणि एक शूटर त्यातल्या तिघांना बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल तंतोतंत माहिती पुरवत होता. शूटरकडे बाबा सिद्दीकी यांचे सर्व लोकेशन होते, सर्व माहिती होती आणि हीच सगळी माहिती तो इतर तिघांना तो पुरवत होता. सिद्दीकी हत्येप्रकरणी ही मोठी अपडेट आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी यांची काल हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये 4 शूटर तिथे उपस्थित होते असं कळतंय. या हत्येवेळी 4 जण उपस्थित होते आणि त्यातला एक शूटर सगळी बाबा सिद्दीकी यांची माहिती तंतोतंत इतर शूटर्सकडे तिघांकडे पुरवत होता आणि त्यानंतरच त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे. या संपूर्ण घटनेत 4 जण उपस्थित असल्याचं कळतंय. पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेंकडे. प्रणाली, मी आपल्याला तो स्पॉट दाखवू शकते ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं ऑफिस आहे. आपण त्या ऑफिसच्या ठिकाणी जाऊया. रात्री 9:15ची वेळ आहे. 9:15 वाजता बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलाचं म्हणजे झिशान सिद्दीकी यांचं जे कार्यालय आहे, ज्या ठिकाणी आता आपल्याला पोलीस बसलेले बघायला मिळत आहेत, या ठिकाणून बाबा सिद्दीकी त्यांच्या कारच्या जवळ जायला निघाले. कारण त्यांची एक पुढे मीटिंग त्यांनी ठरवलेली होती, लोकांना बोलवून ठेवलेलं होतं. त्यानुसार ते त्या मीटिंगसाठी जायला निघाले. हेच ते कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये काल बाबा सिद्दीकी आपल्या काही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होते. ते त्यांचं बोलणं संपलं आणि त्यानंतर साधारणतः 9:15 वाजता ते या ठिकाणून निघाले. त्यांची गाडी पलीकडे पार्क करण्यात आलेली होती आणि काल या ठिकाणी जेव्हा प्रोसेशन सुरू होतं, म्हणजे विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती, रॅलीज या ठिकाणून चाललेल्या होत्या, त्यामुळे बाबा सिद्दीकींची गाडी थोडी लांब उभी करण्यात आलेली होती. 9:15 वाजता बाबा सिद्दीकी आपल्या कार्यालयातून निघतात आपल्या मोजक्याच 1-2 कार्यकर्त्यांसह आणि त्यानंतर ते या स्पॉटकडे जिथे त्यांची गाडी पार्क करण्यात आलेली होती त्या गाडीकडे निघतात. त्या गाडीकडे जात असताना गाडीमध्ये बसण्याच्या आधीच त्यांच्यावर 3 लोक येतात गाडीवर बसून, 2 व्हीलरवर बसून, आणि त्यानंतर ते उतरून त्यांच्यावर फायरिंग करतात. आपण जर बघितलं तर या ठिकाणी 6 राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी 5 राऊंड हे बाबा सिद्दीकी यांच्यावर फायर करण्यात आलेले होते, तर 1 राऊंड जो फायर झालेला आहे तो त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या पायाला लागलेला आहे. मुंबईतली ही अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, कारण राष्ट्रवादी पक्ष जो आहे त्या पक्षात एकाच आठवड्यात ही दुसरी हत्या म्हणावी लागेल. काही दिवसांपूर्वीच भायखळ्यामधल्या एका कार्यकर्त्याची हत्या झालेली आहे. अतिशय निर्घृण अशी हत्या झाली होती आणि त्यानंतर आता टार्गेटवर आला तो राष्ट्रवादी पक्षाचा एक बडा नेता, मुंबईतला राष्ट्रवादीचा एक मुस्लिम चेहरा. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. भव्य दिव्य असा त्यांचा प्रवेश झालेला होता आणि त्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे झिशान सिद्दीकी हा आता काँग्रेसचा आमदार जरी असला तरी त्यानं राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्यानंतर एकूणच हा जो पूर्ण बांद्रा ईस्टचा परिसर आहे या परिसरामध्ये खळबळीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यामुळं या संपूर्ण हत्याकांडाच्या मागे नेमकं काय कारण आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी या ठिकाणून जेव्हा ही गोळीबार झाला त्यानंतर पुढेच अगदी चौकामध्येच या तिघांना पकडलेलं आहे. कारण या ठिकाणी मी जसं सांगितलं काल दसऱ्याचा दिवस होता आणि या ठिकाणून विसर्जन मिरवणुका चाललेल्या होत्या. विसर्जन मिरवणुका व्यवस्थित मार्गदर्शन व्हाव्या यासाठी टप्प्याटप्प्यावर पोलीस असतात आणि असेच पोलीस हे खेरवाडी नाक्यावर होते आणि खेरवाडी नाक्यावर एरवीही पोलीस असतात, परंतु काल जास्त पोलीस होते आणि त्यामुळे या तिघांना ताबडतोब अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. जी माहिती मिळते त्यानुसार या तिघांनी या हत्याकांडाचा कट आधीच रचलेला होता, कारण काल ते दिवसभर मुंबईच्या जुहू चौपाटी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांना बघितलं गेलेलं होतं आणि मग या तिघांना आपण बघितलं की गोळीबार झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि अतिशय एक धक्कादायक प्रकार आपल्याला संपूर्ण म्हणावा लागेल, ज्यामुळं मुंबई संपूर्ण हादरून गेलेली आहे. काल ताबडतोब बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना ताबडतोब इथून गाडीमध्ये टाकून लीलावती रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मुंबईतलं अतिशय मोठं आणि नावाजलेलं हे रुग्णालय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांद्रा परिसरातच आहे आणि त्यामुळे ताबडतोब त्यांना तिथं हलवण्यात आलं. परंतु
दुर्दैवानं जे उपाय करण्यात आले किंवा जे उपचार करण्यात आले त्याला बाबा सिद्दीकी यांच्या वतीनं प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. परंतु हे संपूर्ण गोळीबार, हा हत्याकांड नेमका कशासाठी झालेला आहे आता याचा पोलीस तपास केला जातो आहे. परंतु ही अतिशय धक्कादायक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की मुंबई सारख्या देशाच्या अतिशय दुर्दैवी घटना. खरं तर प्रणाली, तुम्ही अशाच सोबत राहा. थेट कुपर रुग्णालयाच्या बाहेर जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी देखील जोडले गेलेले आहेत. कृष्णा, सध्या रुग्णालयाच्या परिसरात काय नेमकं सुरू आहे, काय अपडेट? तर या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी ही मोठी अपडेट आहे. या संपूर्ण हत्याकांडात 4 जण उपस्थित होते असं कळतंय. एक शूटर इतर 3 शूटरला तंतोतंत माहिती देत होता. बाबा सिद्दीकी यांचे सगळे लोकेशन या शूटरकडे होते आणि तीच माहिती तो इतर 3घांना पुरवत होता असं देखील कळतंय. शूटरकडे बाबा सिद्दीकी यांचे सर्व लोकेशन होते. ही मोठी अपडेट आपण पाहतोय. एकूण 4 जण या हत्याकांडात उपस्थित होते आणि त्यापैकी 2घांना आता अटक करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दीकी साहेब 9:30 वाजता लीलावती इस्पितळात आणले गेले. जेव्हा त्यांना आणलं गेलं तेव्हा त्यांचं पल्स रेट, ब्लड प्रेशर काही लागत नव्हतं, हृदयाची काही ॲक्टिव्हिटी लागत नव्हती. त्यामुळे त्यांना 2 गनशॉट वुंड्स होते छातीमध्ये. इमर्जन्सी रिससिटेटिव्ह मेजर्स जे आम्ही चालू केले, इमर्जन्सीमधून त्यांना ICUमध्ये शिफ्ट केलं. 1.5 ते 2 तास प्रयत्न चालू ठेवले, तरीसुद्धा ॲट 11:27 PM ही वॉज डिक्लेअर्ड डेड. छातीवरती 2 गोळ्यांची गनशॉट वुंड्स होते त्यांच्या छातीवरती समोर, आणि रक्त पण बरंच गेलं होतं. एकूण किती गोळ्या लागल्या? एकूण गोळ्या किती लागल्या ते आता आपल्याला पोस्टमॉर्टममध्येच कळेल. आम्हाला 2 गनशॉट वुंड्स होते. वुंड 2 होते. एक्झॅक्टली गोळ्या किती लागल्या ते आम्हाला वेळ नव्हतं ते सगळं. जेव्हा ते आले होते तेव्हा काहीच रिस्पॉन्स नव्हता, पल्स नव्हतं, ब्लड प्रेशर नव्हतं, ते शुद्धीमध्ये नव्हते. म्हणजे आणण्यापूर्वीच मृत्यू झाला असं म्हणायचं? पॉसिबल. पण आम्ही रिससिटेशन जे चालू करतो ते 1.5-2 तास चालू राहणार. पुढची प्रक्रिया आता ॲज पर द गव्हर्नमेंट रेग्युलेशन अँड ॲज पर द लॉ पोस्टमॉर्टम करायला लागेल. ते आता ॲज पर द पोलीस स्टेशन ते डिसिजन होईल. जो आरोपी फायरिंग करके गए थे उनको हमारी टीम ने पीछे भाग के ताबे में लिया है, जिसके अंदर से 2 आरोपी हमारे ताबे में हैं और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है. सभी पकड़े हैं और हमको एक पिस्टल मिली है और आगे का इन्वेस्टिगेशन अभी चालू है. देखिए 9:30 बजे के करीब ये घटना यहाँ पर हुई है. उसके बाद श्री बाबा सिद्दीकी को लीलावती हॉस्पिटल में एडमिट कराया गया है. 2 संदिग्ध लोग हैं जिसे हमने ताबे में लिया है और इसका आगे इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुंबई कर रही है. तर अवघ्या 7 महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी ही मोठी अपडेट आपण पाहतोय. या हत्येवेळी एकूण 4 जण उपस्थित असल्याचं कळतंय आणि एक शूटर हा इतर 3घांना तंतोतंत माहिती देत होता. या हत्याकांडात एकूण 4 जण सहभागी होते. 1 जण बाबा सिद्दीकी यांची माहिती 3घांना पुरवत होता. बाबा सिद्दीकी यांचे सर्व लोकेशन या शूटरकडे होते आणि ते सगळे लोकेशन किंवा ती सगळी माहिती तो इतर 3घांना पुरवत होता. ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है, दुखद घटना है और इसमें 2 आरोपी अरेस्ट है, ऐसा पुलिस कमिश्नर भंसालकर जी ने मुझे कहा है, और एक आरोपी फरार है. ये दोनों एक हरियाणा और उत्तर प्रदेश का है. तीसरा आरोपी की जो फरार है उसको पकड़ने के लिए पूरी पुलिस की टीम क्राइम ब्रांच काम कर रही है और उसको जल्दी पकड़ा जाएगा और ये तीनों के ऊपर कड़ी कार्रवाई हो जाएगी. कानून व्यवस्था बनाए रखने के लिए सरकार पूरी तरह ऐसे आरोपी, ऐसे गुनहगारी को वहाँ पर रोक लगाएंगे और ये केस भी जो है फास्ट ट्रैक के में ली जाएगी और जल्द से जल्द इनके ऊपर कार्रवाई होगी.
झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांच्या अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यामध्ये 2 आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गॅंगवार वगैरे कोणी डोकं वर काढता कामा नये, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकड. देख रहा हूँ कि महाराष्ट्र का लॉ एंड ऑर्डर ख़राब होता जा रहा है. अभी कमाटीपुरा में 3-4 दिन पहले एक मर्डर हुआ है और हालात देश यहाँ के ख़राब भी होते जा रहे हैं. लेकिन सरकार की तरफ से जो सख्ती होना चाहिए, लोगों को डर ख़त्म हो चुका है. किसी को डर ही नहीं कानून में. कोई आदमी जाके मस्जिद में खुलेआम कह रहा है कि मारो एक को मारो, हम मारेंगे, कुरान नहीं पढ़ने देंगे. और मतलब हर तरह से लॉ एंड ऑर्डर बिल्कुल ख़राब हो रहा है और सरकारें जो सिर्फ़ और सिर्फ नफ़रत फैलाकर अपनी सियासी रोटी सेक रहे हैं. मैं समझता हूँ बाबा सिद्दीकी के ऊपर गोली चलना एक बहुत ही सीरियस मैटर है. वो कोई क्रिमिनल आदमी नहीं, वो एक नेता. हम आज बचपन से हम लोग देखते हैं बाबा सिद्दीकी पॉलिटिक्स में थे और उन पर गोली चलना, मैं समझता हूँ कि बहुत सीरियस. सरकार को इसको नोट लेना चाहिए और इस तरह की चीज़ों पर कड़े कदम उठना चाहिए. आप तर बाबा सिद्दीकी यांची काल रात्री हत्या करण्यात आली आहे आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलेलं आहे. दरम्यान ही मोठी अपडेट आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येते. हत्येवेळी 4 जण उपस्थित होते. या हत्याकांडात 4 जण सहभागी होते असं कळतंय. त्यापैकी 2घांना सध्या अटक